पंजाब येथील अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या विटंबनेबाबत संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कठोर शासन व्हावे यासाठी भीम आर्मीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी.सी. राधाकृष्णन यांना मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राहुरीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। भीम आर्मीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल व पापा बिवाल यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यपाल राधाकृष्ण यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की पंजाब येथील अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची विटंबना केली असून सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व त्याला देशद्रोह घोषित करावे। तसेच परभणी येथील पोलिसांनी कस्टडीमध्ये झालेल्या शहीद सूर्यवंशी यांना अद्याप न्याय मिळालेला नाही, त्यांना देखील न्याय मिळावा अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी समाज सहभागी झाला होता। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। जय भीम। आज या ठिकाणी अमृतसर येथे पंजाबमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा स्टॅच्यू यांची मोठ्या प्रमाणात विटंबना केलेली आहे। सदर या विटंबनाचे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध करतो। तसेच अनेकदा परभणी येथे झालेले सूर्यवंशी भाऊचा आत्तापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही। सदर 17 तारखेपासून लॉंग मार्च चालू झालेला आहे मुंबईपर्यंत, तर भीम आर्मी त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहे। सदर वारंवार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावर व त्यांच्या प्रतिमावर अनेक बेताळ वक्तव्य होतात व विटंबना होतात। तर मला समजत नाही का फक्त बाबासाहेबच का, व बाबासाहेबांनी काय केलं, पूर्ण आयुष्यभर त्यांनी किती दुःख सहन केलं, वर्गाच्या बाहेर उभा राहून शिक्षण घेतलं, परंतु आजपर्यंत ही परिस्थिती आहे का त्यांनी भारताचा संविधान लिहिला, नागरिकांना लोकस्वातंत्र्य दिले, लोकशाही दिली, संविधानिक अधिकार दिले, प्रत्येक माणसाला माणूस म्हणायचा जगण्याचा अधिकार दिला, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। परंतु वारंवार अशाच घटना होत चाललेल्या। तर याच्याबाबत तुम्हाला आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आवाहन करतो का इथून पुढे अशी घटना जर झाली तर भीम आर्मी निश्चितच जशाला तशा त्या गावामध्ये घुसून उत्तर देणार, याची स्पष्ट मी ग्वाही देतो। तसेच अमित शाह यांनी बेताल वक्तव्य केलं। त्यांनी सांगितलं बाबासाहेबाचा फॅशन झाला, काहीतरी चुकीचं वक्तव्य केलं, आमचे सर्व दलित भावना दुखले, सर्व समाज भावनाचे मन दुखवले, परंतु यांना काही घेणं नाही। पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, बाबासाहेब आमच्या अंतर्मनात आहे आणि आमच्या आयुष्यात आहे आणि भविष्यात आहे। त्यांनी आम्हाला इथपर्यंत उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु तुम्हाला सांगतो, हे फॅशन नाही, आता तर आमचा ब्रँड आहे, हे समजून घ्या। आणि मी ह्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो का इथून पुढे जर बाबासाहेबाच्या नावावर जिथं अन्याय अत्याचार पुढे काय झालं तरी भीम आर्मी जशाला तसा उत्तर देणार आणि थांबणार नाही, अशी ग्वाही देतो। जय भीम।